नेहा आणि अजयचं लव्ह मॅरेज, पण दोन्ही कुटुंबांच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय झाला. अजय नेहाला कॉलेजपासून ओळखत होता आणि आवडलाही होता. सुदैवाने दोघेही एकाच कंपनीत नोकरीला होते. नेहा सुरुवातीपासूनच आधुनिक, विचारशील आणि स्पष्टपणे आपले मत मांडणारी मुलगी होती. पण अजय आणि नेहाचे नाते, अजयची धाकटी बहीण कनिका आणि तिचा नवरा राजेशला पसंत नव्हते. राजेश घरचा जावई असल्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा. अजयचे वडील हृदय आणि मधुमेहाचे रुग्ण होते. वडिलांच्या आजारपणामुळे घरच्या सर्व जबाबदाऱ्या लहान वयातच अजयवर पडल्या. म्हणून त्याने ठरवलं, आधी धाकट्या बहिणीचं लग्न करायचं आणि नंतर स्वतःचे लग्न करायचे. राजेश सुरुवातीपासूनच या लग्नाच्या विरोधात होता, कारण त्याला अजयचे लग्न त्याच्या एका जवळच्या नातेवाईकाच्या मुलीशी करायचे होते. कारण तसे करून त्याला अजयवर उपकार करून घरातील आपली पकड मजबूत करायची होती. पण अजय समोर त्याचे काहीच चालले नाही, कारण अजयने स्पष्टपणे सांगितले होते की तो जेव्हाही लग्न करेल तेव्हा तो नेहाशीच लग्न करेल. अजयची आई गीताताई यांना आपला एकुलता एक मुलगा गमावून त्यांच्या नजरेत एक वाईट आई व्हायचं नव्हतं. म्हणून त्यांनीही अजयला लग्नाला विरोध केला नाही, उलट लग्नाला होकार दिला. पण या सगळ्यात गीताताईंनी आपली मुलगी कनिका आणि जावई राजेशवर डोळे बंद करून विश्वास ठेवत होत्या. त्यामुळे मुलगी आणि जावई काहीही बोलले तरी ते गीताताईंसाठी दगडावरची रेघ होती. त्यामुळे गीताताई त्याच गोष्टी करायच्या ज्या त्यांच्या मुलीला आणि जावयाला आवडायच्या, आणि कुणी काही बोलले तरी त्या लगेचच रडायच्या. लग्नाच्या सुरुवातीपासूनच नेहा आणि तिच्या धाकट्या भावाला राजेश आणि कनिकाचे वागणे आवडत नव्हते. कारण राजेश आणि कनिका नेहमी नेहाच्या वडिलांशी बोलताना नेहमी त्यांना नावाने आवाज देऊन बोलत असत. ते मोठे असून त्यांना कधीही चुकून सुद्धा नमस्कार केला नाही किंवा आदरपूर्वक वागणूक दिली नाही. आणि प्रत्येक संभाषणात कधी पैशाच्या नावाने, कधी स्टेटसच्या नावाने, तर कधी व्यवस्थेच्या नावाने त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न व्हायचा. एके दिवशी नेहाने हे तिच्या आईलाही सांगितले, पण तिच्या आईने तिला असे बोलून टाळले की यावर आपण काय करू शकतो, त्या लोकांनी याचा विचार करायला हवा. पण आई, ते बाबांसोबत ज्या पद्धतीने बोलतात ते मला आवडत नाही. ते बाबांपेक्षा लहान आहेत आणि ते त्यांच्यापेक्षा किंवा त्यांच्या वयापेक्षा मोठे असल्यासारखे बोलतात आणि विनाकारण उद्धटपणे बोलतात. मला तर वाटते की त्यांना शिष्टाचार शिकवलेलाच नाही. मी अजयशी याबद्दल बोलण्याचा विचार करत आहे, असे नेहा म्हणाली. तेव्हा नेहाची आई म्हणाली, माझे बोलणे नीट कान उघडे ठेवू नये. कोणाकडे शिष्टाचार आहे आणि कोणाकडे नाही याचा विचार करण्याची गरज नाही. मुलीच्या बाबांना थोडंफार ऐकावे लागतंच. तसंही अजय तुझी निवड आहे, त्यामुळे लग्न ठरण्यापूर्वी तू राजेश आणि कनिकाचे स्वभाव समजून घ्यायला हवा होतास. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बाबांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन तुझी निवड मान्य केली आहे. त्यामुळे आता असे काही करू नकोस ज्यामुळे आम्हाला सर्वांसमोर लाज वाटेल. आणि त्यांची मुलाची बाजू आहे, त्यामुळे त्यांना थोडाफार अहंकार तर नक्कीच असेल. पण तू पूर्णपणे गप्प राहशील. तुला समजलं का मला काय म्हणायचंय? मला असा कोणताही तमाशा नको आहे, नाहीतर उद्या समाजात आपलेच हसे होईल, असे नेहाची आई रागाने म्हणाली. साखरपुड्याच्या दिवशी सर्वजण एकमेकांना खूप आदराने भेटले. संपूर्ण सोहळा सुरळीत पार पडला. नेहाचे बाबा अजयच्या बाबांच्या पाया पडू लागले. तेव्हा अजयचे बाबा खुर्चीवरून उठून उभे राहिले आणि त्यांचा हात धरून म्हणाले, अहो सोयरे, हे काय करत आहात? आपण दोघेही एक समान आहोत. असे बोलून त्यांनी नेहाच्या बाबांना मिठी मारली. आपल्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून नेहाला खूप आनंद झाला की अजयचे बाबा जुन्या विचारांचे नाहीत. तेवढ्यात कनिका आणि राजेशही तिथे आले. नेहाचे बाबा म्हणाले, या राजेशराव, काही कमी आहे का? मी तुमच्या सांगण्यानुसार सर्व काही केलं आहे. तर राजेश लगेचच म्हणाला, नेहाचे बाबा, आता मी तुम्हाला काय बोलू? तुम्ही व्यवस्था नीट पाहिली नाहीत का? आमच्या घरातील लग्ने पाहिली असती तर तुम्हाला समजलं असतं की व्यवस्था कशाला म्हणतात. बरं, तरीही एकंदरीत तुम्ही चांगली व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलात. सध्या घरात माणसे आहेत म्हणून चालून गेलो, पण लग्नाच्या मिरवणुकीसाठी सज्ज व्हा. असे होऊ शकत नाही की सध्या सर्व काही ठीक झालं आहे, परंतु लग्नाच्या दिवशी आम्हाला लाज वाटेल असं काही करू नका. हे ऐकून नेहा आणि तिच्या भावाला खूप राग आला. आपल्या बाबांचा असा अपमान केल्याने नेहाला खूप वाईट वाटले. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. पण तिची इच्छा असूनही ती काही बोलू शकत नव्हती किंवा करू शकत नव्हती, कारण आईने तिचा हात धरला होता आणि तिची नजर नेहाच्या चेहऱ्याकडे खेळलेली होती. तिला इच्छा असूनही तिच्या बाबांचा अपमान थांबवता आला नाही. आपल्या बाबांबरोबर हे असे वागणे तिला सहन होत नव्हते. घरी आल्यावर नेहाच्या आईने नेहा आणि तिच्या भावाला खडसावले.
तुम्ही दोघेही काय करणार होतात? आणि नेहा, तू मोठी आहेस. मी तुला सांगितले होते की प्रत्येक मुलीच्या बाबांना ऐकावे लागते. आणि तुझे सासरे, आमचे होणारे सोयरे काहीच बोलले नाहीत. नातेवाईकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष द्यायचे नसते. पण ते बाबांसोबत कसे बोलत होते ते बघितलं नाहीस का? नेहाचा भाऊ म्हणाला. पण बिन काही नाही, तुम्ही दोघं आत्तापासून तोंड बंद ठेवा, नेहाची आई म्हणाली. लग्नाच्या दिवशी सर्वच जण व्यवस्थेची खूप प्रशंसा करत होते. तेवढ्यातच अजयचे जिजू राजेशराव आरडाओरडा करू लागले. ही कसली व्यवस्था आहे? लहान मुलांसाठी स्टॉल कुठे आहे? आणि माझ्या मुलाच्या दुधाची ही व्यवस्था केलेली नाही आहे. 2 महिन्याचं बाळ काय स्टॉलवर जाऊन जेवण जेवणार आहे? नेहाच्या बाबांनी लगेचच त्यांच्यासमोर हात जोडले आणि त्यांना शांत करत म्हणाले, तुम्ही चिंता करू नका, मी लगेचच सर्व व्यवस्था करतो. मला माहित नव्हती की छोटी मुले सुद्धा येतील. शेवटी कसे तरी करून राजेशरावांना शांत करण्यात आले. लग्न पूर्ण झाले. आता पाठवणीची वेळ आली तेव्हा सर्व लहान मोठ्यांच्या पाया पडत होते. तेव्हा राजेश मध्येच ओरडला, बंद करा हा सर्व तमाशा आणि लवकर पाठवणी करा. आणि तुम्ही काय असे महिलांसारखे रडत आहात? तुम्ही कोणते वेगळे बाबा आहात का जे मुलीची पाठवणी करत आहात? असे नेहांच्या बाबाकडे पाहत राजेश म्हणाला. तेव्हा नेहाचे बाबा आपल्या डोळ्यातील अश्रू डोळ्यांमध्येच थांबवत म्हणाले, नाही नाही, आता सर्व विधी पूर्ण करतो. एवढे ऐकल्याबरोबर नेहाने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि आता तिचे सर्व लक्ष राजेशकडे लागले होते. आता पाठवणीच्या वेळी जेव्हा राजेशने नेहाच्या बाबांना नावाने आवाज देऊन हात मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा नेहाचा भाऊ म्हणालाच, कारण त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. थांबा जिजू, तुम्हाला माहित नाही का, मोठ्यांना हात मिळवत नाही तर त्यांच्या पाया पडतात. आणि माझे बाबा तर तुमच्या बाबांसमान आहेत. काय तुम्ही तुमच्या बाबांसोबत सुद्धा असेच वागता? तुम्ही सुद्धा मला असेच म्हणाला होतात ना, की वाकून पायाला स्पर्श करून नमस्कार कर. तुला संस्कार नाही. तुला माहित नाही का, छोट्या नेहमी मोठ्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचा असतो. मग आता तुमचे संस्कार कुठे गेले? माझ्या बाबांचे नाव घेऊन त्यांच्याशी बोलणे हेच तुमचे संस्कार आहेत का? तेव्हा राजेश मोठ्या आवाजात म्हणाला, याला माहित नाही का असे वागून काय होऊ शकते? तेव्हा नेहाचे बाबा लगेचच हात जोडून राजेशची माफी मागू लागले आणि म्हणाले, माझा मुलगा चुकीचं बोलून गेला. त्याच्या वतीने मी तुमची हात जोडून माफी मागतो. राजेशच्या चेहऱ्यावर नाराजी आणि राग स्पष्टपणे दिसत होता. पण तो सर्वांसमोर काहीच बोलू शकला नाही, म्हणून तो शांतपणे तिथून निघून गेला. मग पूर्ण वरातीमध्ये नेहाच्या घरचे लोक संस्कारहीन आहेत अशी गोष्ट आगीसारखी पसरली आणि पाठवणी झाली. नेहाच्या आईला आता भीती होती की पुढे काय होणार. तिकडे सासरी नेहाची सासू अगोदरच तोंड फुगवून रागात बसली होती, कारण जे घडले होते त्याचा तिला राग आला होता. रात्री नेहा तिच्या रूम मधून फोनवर आपल्या भावाबरोबर बोलत होती. ती त्याला विचारत होती, आई तुला जास्त ओरडली तर नाही ना? बाकी सर्व कसे आहेत आणि बाबा कसे आहेत? तेवढ्यातच नेहाच्या सासूने नेहाला आवाज देऊन बोलावलं आणि म्हणाली, ताई आणि जावई घरी जात आहेत. त्यांच्या पाया पड आणि ते याच शहरात राहतात. तुला त्यांचा मान सन्मान राखावा लागेल. आणि तुझ्या भावाने जो सर्वांसमोर तमाशा केला ना, त्यामुळे आमचं मन नव्हतं तरी सुद्धा आम्ही तुला इकडे घेऊन आलो आहोत. आम्ही विचार केला असता तर तुला तिथेच सोडून निघून आलो असतो. मग आयुष्यभर तुझ्या माहेरीच पडून राहिली असतीस. कोणीही तुला विचारले नसते. तेव्हा नाक रगडून तुझ्या पूर्ण माहेरच्या लोकांना माफी मागावी लागली असती ना, तेव्हा समजले असते. परंतु हा सर्व जावयाच्या मनाचा मोठेपणा आहे. ते तुला इकडे घेऊन आले. तुझ्या आईने तर तुमच्यावर संस्कारच केलेले नाहीत, म्हणून मी तुला शिकवत आहे. माझ्या मुलीचा आणि जावयाचा अपमान मी कधीच सहन करू शकत नाही. आणि आता तुझ्या माहेरच्या लोकांचा आपल्या बरोबर कोणताही संबंध राहणार नाही. आता त्या लोकांनी आपल्या दरवाजात पाऊल सुद्धा ठेवायला नको, समजलीस? तेव्हा मध्येच राजेश हसत म्हणाला, काय तुम्ही आई, अजून नवीन नवीन आहे, हळूहळू सर्व गोष्टी शिकेल. नेहा आता समजून गेली होती की या घरात गप्प राहणे योग्य होणार नाही. नेहा म्हणाली, आई, माझ्या भावाने जे काही केले ते अगदी बरोबर होते. कारण सर्वांचे संस्कार एक समान असले पाहिजेत आणि माझ्या आईला तुमच्या घराची माहिती नाही. म्हणून तुमच्या घराच्या संस्काराची यादी आम्हाला दिली असती तर बरे झाले असते. जसे घरातील सामानाची यादी दिली जाते तसेच सुनेच्या संस्काराची यादी देऊन तुम्ही कनिकाताईंना आणि राजेश रावांना मोठ्यांशी कसे बोलावे हे संस्कार दिले असते तर बरं झालं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे कोणीही आपल्यापेक्षा लहान असणाऱ्याच्या पाया पडत नाही आणि हे दोघेही माझ्यापेक्षा लहान आहेत. त्यामुळे मी यांच्या कधीही पाया पडणार नाही. राहिली गोष्ट सन्मानाची, तर मी या लोकांना एवढाच सन्मान आणि प्रेम देईल जेवढं तुम्ही लोक मला द्याल. आणि राहिली शेवटची गोष्ट,
तर या घरची मुलगी असो वा जावई असो किंवा अन्य कोणताही सदस्य असो, मी कोणाकडूनही माझ्या आईबाबांचा आणि माहेरच्या लोकांचा अपमान सहन करणार नाही. आणि अजयला मी पहिल्याच भेटीमध्ये सांगितलं होतं की मी चुकीचं करणार नाही आणि चुकीचं सहनही करणार नाही. राहिली गोष्ट मला माझ्या माहेरी पाठवण्याची, तर तसेच तुम्ही स्वप्न सुद्धा पाहिले नाही तरच चांगले होईल. कारण मला कोणत्याही कायदेशीर अडचणीत पडायचं नाही. बाकी तुमची निवड आहे, तुम्हाला योग्य वाटेल तसेच. चला जाऊया, असं म्हणत नेहा तिच्या खोलीत गेली. आता नेहाची सासू आणि नंदेचे चेहरे फिके पडले होते. अजयने त्यांच्या भाऊजी बद्दल ऐकले होते. त्याला त्याचे वागणे आवडत नव्हते. त्यामुळे अजयने शांत राहणेच पसंत केले. पण नेहाला आज सुद्धा सर्वजण संस्कारहीन सून म्हणतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, नेहाला संस्कारहीन सून म्हणणे योग्य आहे का, की नेहा जे काही वागली ते योग्य होते? याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.